लाडक्या बहिणींनो, सर्व काही अचूक तरीही पैसे का आले नाहीत? ई के-वाय-सी झालेली आहे, पात्र देखील आहेत आणि आधार सीडिंग पण झालेली आहे. तरीही बँक खाते रिकामे का? जाणून घ्या यावरील तांत्रिक कारणे आणि त्वरित मिळवा तोडगा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% खात्रीशीर उपाय काय आहे हे पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. समस्याची खरी मुळे आणि तांत्रिक अडथळे. आपल्याला वाटते की सर्व प्रोसेस पूर्ण आहे, पण सरकारी डेटाबेस आणि बँक सिस्टीममधील अदृश्य तांत्रिक कारणामुळे तुमचे पैसे अडकतात. लाडक्या बहिणींनो, पैसे न येण्याची 5 प्रमुख गुप्त कारणे कोणती आहे? तर सर्वात प्रथम कारण ते म्हणजे केवळ बँक खात्याला आधार जोडणे पुरेसे नाही. बँकेने ते केंद्रीय म्हणजे NPCI मॅपवर सिस्टीममध्ये सबमिट करून ॲक्टिव्ह करणे गरजेचं असते. केवळ बँक खात्याला आधार जोडणे हे पुरेसे नाही. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. तुम्हाला फक्त आधार कार्ड जोडले म्हणजे तुमचं काम झालं असं नसतं. तर लाडक्या बहिणींनो, बँकेने ते केंद्रीय म्हणजे NPCI मॅपवर सिस्टीममध्ये सबमिट करून ॲक्टिव्ह करणे हे खूप गरजेचं असतं. त्यानंतर नाव स्पेलिंगमधील तफावत. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड, बँक पासबुकवरील नावामध्ये लहान फरक असल्यास PFMS पेमेंट रिजेक्ट करते. तुमचे पैसे हे DBTद्वारे येत असल्यामुळे तुमच्या खात्याला जे नावाने पैसे पाठवले जाते त्यामध्ये थोडीही स्पेलिंग मिस्टेक किंवा कोणत्याही अक्षर दुसरं आढळल्यास किंवा कोणताही तफावत असल्यास नावामध्ये वेगळं असल्यास तुमचे आलेले पैसे हे परत जातात. का बरं? ह्या ठिकाणी नाव सारखं मॅच होत नाही. यामुळे तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येत नाही. तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो? आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नाव हे चेक करायचं आहे, एकासारखे आहे की नाही. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे अकाउंट इनऑपरेटिव्ह. मागील 2 वर्षामध्ये खात्यामध्ये कोणताही व्यवहार न केल्यास बँक ते बंद म्हणजे इनॲक्टिव्ह करते. त्यानंतर कारण ते म्हणजे एकापेक्षा जास्त बँक खाती असणे. लाडक्या बहिणींनो, नवीन खाते उघडल्यामुळे पैसे जुन्या विसरलेल्या बँक खात्यामध्ये नकळत जमा होत राहतात. हे तुम्हाला आत्ताच ही 5 मुख्य कारणे आता चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर ही सगळी कारणे तुम्ही दूर केल्यानंतर तुमचे अडकलेले पैसे हे तुमचे थेट खात्यामध्ये जमा होणार. लाडक्या बहिणींनो, आधार लिंकिंग विरुद्ध आधार सीडिंग. तुम्हाला आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की आधार लिंकिंग आता आधार सीडिंग याचं फरक काय? तर लाडक्या बहिणींनो, आधार लिंकिंग म्हणजे केवळ के-वाय-सी. फक्त केवळ के-वाय-सी म्हणजे आधार लिंकिंग. तर याची संपूर्ण माहिती पाहतोय आपण. यामध्ये बँक फक्त तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड अंतर्गत सिस्टीममध्ये जोडते. परिणाम, यामुळे तुमचे खाते चालू राहील. परंतु केंद्र किंवा राज्य सरकारचे थेट लाभ म्हणजे DBT जमा होतील असे नाही. तुम्हाला वारंवार सांगतोय, तुमचं खातं हे के-वाय-सी झालेली असती म्हणजे आधार लिंकिंग झालेली असती. म्हणजे तुमचं ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड अंतर्गत सिस्टीममध्ये जोडते. हे बँक फक्त सिस्टीममध्ये तुमचं जोडते केवळ आधार लिंकिंगमध्ये. यामुळे काय होतंय, तुमचं खातं हे काय असतं चालू राहतं. परंतु जो केंद्रीय आणि राज्य स्तरावरील जे DBTद्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जातात, ते पैसे जमा होतील असं नाहीच. म्हणजे पैसे जमा होत नाही. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आधार लिंकिंग केली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार नाही. आता महत्त्वाचं समजून घेऊ त्यानंतर आधार सीडिंग म्हणजे NPCI मॅपिंग. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वारंवार सांगतोय की NPCI मॅपिंग करा. हे ॲक्टिव्ह किंवा सक्रिय आहे की नाही आहे, हे तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करा. तुम्हाला आधार लिंकिंग केलेलं असेल आणि तुम्ही मॅपिंग जर केलेलं नसेल, तर लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही NPCI मॅपिंग जर केलेलं असेल काही लाडक्या बहिणींना, ते देखील चेक करा की हे ॲक्टिव्ह आहे किंवा सक्रिय आहे की नाही आहे.
तर याचं आपण महत्त्वाचं या दोघांमधील फरक पाहतोय. तर यामध्ये पहा, या प्रक्रियेत बँक तुमचे खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NPCI च्या केंद्रीय सर्व्हरशी लिंक करते. याचे परिणाम का होता? सरकार जेव्हा आधार नंबरवर पैसे पाठवते तेव्हा याच मॅपरचा शोध घेऊन पैसे थेट त्या खात्यात जमा होतात. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला DBTद्वारे पैसे येत असेल, कोणत्याही सरकारी योजनेचे केंद्रीय असो किंवा राज्यस्तरीय असो, तर तुम्हाला NPCI मॅपिंग करणे खूप गरजेचं असतं. जर NPCI मॅपिंग नसेल, फक्त आधार लिंकिंग असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तुम्हाला NPCI मॅपिंग करावीच लागेल. हे केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. 90% शेतकरी लाभार्थी कुठे चुकतात? लाडक्या बहिणींनो, बँकेची संमती फॉर्म कन्सर्न ॲनेक्झर 1 ची अनुपस्थिती. अनेक ग्राहकांना वाटते की आधार बँक खात्याला दिले म्हणजे त्यांचे काम झाले. परंतु RBIच्या नियमानुसार जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरी करून अनग्री 1 आधार सीडिंग फॉर्म भरून बँकेला देत नाही, तोपर्यंत बँक कायदेशीररित्या ते खाते म्हणजे DBTच्या केंद्रीय मॅपरवर ऍक्टिव्ह करू शकत नाही. तर तुम्हाला लक्षात द्यायचं आहे, हा फॉर्म वरती तुमची स्वाक्षरी करून तुम्हाला हा भरून बँकेत जमा करायचा आहे. तर 90% लोक या जाळ्यात अडकताय. तर लाडक्या बहिणींनो, हे या ठिकाणी महत्त्वाची बाब या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर घरी बसून तुमचे स्टेटस तपासा. 4 सोप्या पायऱ्या ह्या ठिकाणी आपण समजूया. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे UIDAIच्या अधिकृत माय आधार UIDAI.gov.in या पोर्टलवरती जा. त्यानंतर दुसरी पायरी ती म्हणजे तुमचा आधार नंबर टाकून मोबाईलवर आलेला OTPच्या साहाय्याने लॉग इन करा. त्यानंतर तिसरी पायरी ती महत्त्वाची, मेनूमधील बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला शेवटची पायरी ती म्हणजे काय करायची आहे, तिथे ॲक्टिव्ह बँक खात्याचे नाव तपासा. स्टेटस इनॲक्टिव्ह असल्यास बदल करा. लाडक्या बहिणींनो, याची संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ उपाय देखील आपल्या चॅनलवरती आहे. कसं करायचं, काय करायचं, जर ज्यांना पाहिलं नसेल त्यांना पाठीमागची व्हिडिओ हे पाहून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं, पडताळणी सूची आणि त्वरित उपाय चेकलिस्ट. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पोर्टलवरील स्टेटस प्रकार, संभाव्य अडचण, त्वरित करायचे उपाय. KYC पेंडिंग किंवा न दाखवत असेल तर वार्षिक पडताळणी अपूर्ण. KYC यावर काय उपाय आहे? KYC दुरुस्तीसाठी लागणारे सर्व कागदपत्र तयार ठेवा. लाडक्या बहिणींनो, वार्षिक KYC परत सुरू होणार आहे, तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. 100% खात्रीशीर त्यावरील उपाय, कोणकोणती कागदपत्र लागणार आणि कधी सुरू होणार आहे KYC वार्षिक, यावरील उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. सविस्तर माहिती दिलेली आहे. जर लँड सीडिंग नो असं दिसत असेल तर लाडक्या बहिणींनो, जमिनीचे नोंदी अपडेट नाहीत, कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालयात त्वरित कागदपत्रे जमा करा. आधार सीडिंग इनॲक्टिव्ह असेल तर लाडक्या बहिणींनो, याची अडचण काय आहे? NPCI मॅपिंग बंद झाले आहे. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही आधार दिलेला आहे बँकेमध्ये तरी पैसे येत नाहीये, तर तुम्हाला NPCI मॅपिंग बंद झाले आहे का, ही अडचण आत्ताच चेक करायची आहे. त्यावर उपाय काय करायचा आहे तुम्हाला? बँकेत जाऊन नवीन आधार सीडिंग फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमचं NPCI मॅपिंग हे ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. लाडक्या बहिणींनो, खात्री केल्यानंतरच आधार दिलंय तुम्ही बँकेला, तर त्यानंतर तुम्हाला खात्री काय करायची आहे, तुमचं NPCI मॅपिंग हे चालू आहे की नाही याची खात्री करून घ्या. पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर, जर पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर नाव किंवा बँक IFSC कोड बदला. यावरील उपाय काय आहे? बँक रेकॉर्डमधील नावाचे स्पेलिंग आधार कार्डनुसार दुरुस्त करून घ्या. तुम्हाला वारंवार सांगतोय, आधार कार्डवरील आणि बँक रेकॉर्डवरील नाव
हे एकसारखंच आहे का ते आता चेक करून घ्या. थोडंही वेगळं असेल तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तर हे झाले पडताळणी सूची आणि त्वरित उपाय करायची चेकलिस्ट. अडकलेले पैसे त्वरित मिळवण्यासाठी 3 सोपे मार्ग आपण पाहूया. तुमचे जर पैसे अडकले असतील, फेब्रुवारी नंतर भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही, तर फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला जर पैसे आले नसेल किंवा जानेवारी नंतर, तर लाडक्या बहिणींनो, हे 3 सोपे मार्ग तुम्हाला पैसे मिळवण्याचे आहे. तर सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे पोस्ट ऑफिस खाते. सर्वात सोपा मार्ग म्हणजे पोस्ट ऑफिसमधील जाऊन IPPB खाते उघडा. ही 48 तासात ऑप म्हणजे तुमचं खातं उघडल्यानंतर 48 तासामध्ये डी-बी-टीसाठी मॅप होते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डी-बी-टी मॅप नसेल तर तुमचे पैसे येत नाही. तुम्ही आधार सीडिंग केलेले आहे. तुम्हाला वारंवार सांगतोय का आधार कार्ड दिलं, आधार सीडिंग केलं, तरीही तुमचे पैसे न आले, तर याच्या पाठीमागं कारण असू शकतं डी-बी-टी मॅपिंग. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे बायोमेट्रिक अपग्रेड. तुमच्या बँकेत जाऊन पुन्हा एकदा बायोमेट्रिक अंगठा लावून के-वाय-सी करा. लाडक्या बहिणींनो, ही अपडेट करावी लागते. तुमची के-वाय-सी ही अपडेट आहे की नाही आहे ते चेक करा आणि डी-बी-टी ॲक्टिव्ह करून घ्या. तिसरे सोपे मार्ग ते म्हणजे तक्रार नोंदवणे. योजनेच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर कॉल करा आणि ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवा. लाडक्या बहिणींनो, 181 या नंबरवरती कॉल करून तुमची समस्या त्यांना सांगायची आहे. त्यावरतील तुम्हाला उपाय देखील ह्या नंबरवरती अधिकृत हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला मिळून जातील. जर फोन लागत नसेल, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, फोन लागतो. त्यानंतर तुमची अडचण ही सोडवण्यात येईल. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न आहेत का? कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की लिहा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि प्रत्येक कमेंटला लाईक करतो, कारण मला प्रत्येक कमेंट वाचून तुमची समस्या ही सोडवायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशाच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन अपडेट्ससोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.